ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज देशव्यापी बंद आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी एल्गार पुकारलाय। राज्यासह देशभरातील औषधांची दुकानं ही बंद राहतील। औषध विक्री म्हणजेच ई फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे। या आंदोलनात सगळे औषध विक्रेते सहभागी होत आहेत, त्यामुळे आज औषधांची दुकानं ही बंद आहेत। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। वाशिममध्ये औषध दुकानदारांचा एकदिवसीय बंद आहे। दुसरीकडे रुग्णांना औषधाकरता वणवण करायची वेळ आलेली आहे। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी करता हा संप पुकारण्यात आलेला आहे। 1500 मेडिकल जिल्ह्यात बंद असल्याचं कळतंय। खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहावर प्रतिक्रिया दिली आहे। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अमित शहांच्या हातात आहे। आता गरज आहे म्हणून त्यांना सोबत ठेवलंय असं राऊत म्हणतायत। दोन्ही पक्ष अमित शहांचे, त्यांचे भविष्य अमित शहांच्या हातामध्ये। आता गरज आहे म्हणून त्याने आपल्या सोबत ठेवलेलं आहे, पण भविष्यामध्ये दोन्ही पक्ष फोडले जातील आणि हे दोन्ही पक्ष भाजपामध्ये विलीन केले जातील। ट्रम्प आणि मोदींची भेट होण्याची शक्यता आहे। निमित्त असेल फ्रान्समधील G7 परिषदेचं। या दरम्यान संभाव्य भेट होण्याची चिन्ह दिसत आहेत। 16 महिन्यानंतर आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या संभाव्य भेटीकडे जगाचं लक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी जॉर्जिया यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात येत आहे। रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांची चर्चा आहे। भेटीची काही दृश्य, काही क्षणचित्र ही समोर आलेली आहे। ओ माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी, माय फ्रेंड मेलोनी। पण हे लिंक त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही। मेलोनी त्यांची फ्रेंड आहे, या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही। ओ माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी, माय फ्रेंड मेलोनी। पण हे लिंक त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही। मेलोनी त्यांची फ्रेंड आहे, या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।